धरणगाव पोलीस स्टेशनला रवींद्र पाटील, धनराज माळी, रमेश पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला। अधिक माहिती अशी की 20 तारखेच्या मतदानाच्या वेळेस गुलाबराव देवकर यांचे समर्थक यांच्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील व त्यांचे पुत्र प्रताप पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची बातमी समजली। त्यावर मतदानात सायंकाळी पोलीस स्टेशन इथं मोठ्या प्रमाणात गर्दी झाली व वातावरण निवळण्याचं काम सुरू झालं। त्यावेळी धरणगाव पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कुठेतरी कार्यकर्त्यांना समजून घालण्यामध्ये यश आलं व पुढचा अनर्थ टळला। कारण असं की त्याआधी जळगावात मध्ये एकाचा खून करण्यात आल्याची बातमी पसरली, त्यामुळे जळगाव प्रशासन हातभार झालं। त्यांच्याकडे इतर राजकीय नेत्यांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर वार होणे, हल्ला होणे कुठेतरी निषेधाचं आहे। म्हणून यावर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व धरणगाव पोलीस प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त करावा, तसेच दिनांक 23 तारखेला असा कुठलाही प्रकार होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी होतीये। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.